इंडॉलॉजी थ्रू फिलॅटेली या कौस्तुभ मुद्गल लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी यशोधर जोशी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत अध्यक्ष म्हणजे लाभलेले आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन. त्याच्याशिवाय आपल्याला जे प्रमुख पाहुणे जे आपल्याकडे येणार होते त्यांचं दिल्लीतली एक मीटिंग लांबल्यामुळं डॉक्टर पराग काळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे हे आज येऊ नाही शकले, पण त्यांनी आपला संदेश आवर्जून पाठवून दिलेला आहे आणि दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि विशेष उपस्थिती ज्यांची या कार्यक्रमाला आहे तसे ते पुण्याचे माजी खासदार आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि बालविद्या संशोधक मंडळ यांचे अनुक्रमे विश्वस्त आणि अध्यक्ष प्रदीपदादा रावत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याशिवाय ज्यांनी आम्हाला इंडॉलॉजी शिकवलं ते असे डॉक्टर बापट इथं बसलेले आहेत, त्यांचंही सर मनपूर्वक स्वागत. आणि आमचे अगदी जवळचे मित्र किंवा स्नेही असं म्हणायचे जसे डॉक्टर अजित वर्तल, डॉक्टर श्रीकांत जाधव हे इथं आवर्जून आलेत. आणि त्याशिवाय चित्रकला, त्यानंतर वारसा, इतिहास, संस्कृती या विषयात काम करणारे अनेक मित्र इथं समोर बसलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर मला सूत्रसंचालन करताना बघून अनेक आमच्या मित्रांना धक्का बसला, कारण आजपर्यंत मी कधी सूत्रसंचालन कधी केलेलं नव्हतं. पण आता हे घरचं कार्य असल्यामुळे आता काय ज्या असतील त्या जबाबदारी आपल्याला घेणं भाग असतंय, त्यामुळं हे सूत्रसंचालन जबाबदारी मी माझ्याकडे घेतली. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन आहे त्या पुस्तकाची खरं म्हणजे त्या एकूण प्रवासाची सुरुवात एका संग्रहातून झाली. आणि आपल्यापैकी लहानपणी अनेक जण आपण काही ना काही संग्रह नक्की करतो. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या वयातल्या सगळ्या लोकांनी जवळपास काडीपिटी, नाणी किंवा स्टॅम्प्स काही ना काही ते जमवलेले. पण पुढं असं होतं की एकदा आपल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी शिरावर आली की बाकी सगळे संग्रह आपण बाजूला ठेवतो आणि फक्त चलनी नोटा जमवलेला संग्रह तेवढा आपल्याला करायला आयुष्यभरात आपलं खर्ची पडते. त्यामुळं कौस्तुभ सारखा हा जो माणूस आहे की जो अतिशय छंदिष्ट आहे असं मी नेहमी त्याला म्हणतो की आम्ही बरेचदा मजेने म्हणतो की अनेक संत सांगून गेलेत की संग्रह हे दुःखाचं मूळ आहे वगैरे. पण खरं सांगायचं संग्रह हा अफाट आनंद देणारी सुद्धा गोष्ट आहे. आणि अशा अगदी संग्रहातून आनंद घेणारा माणूस म्हणजे कौस्तुभ. तुम्ही कौस्तुभच्या घरी कधीही गेला तर तुम्हाला कपाटाच्या भरून पुस्तकं दिसतील. त्याशिवाय एक कपाट म्हणजे शोकेस एक वेगळी केली दिसेल, त्यात काही जुनी आदिमानवाची हत्यारं, काही खनिज, जीवाश्म असे मुद्दाम दाखवायला असे व्यवस्थित ठेवलेले दिसतील. आणि स्टॅम्प आणि त्यांची जी स्पेशल कव्हर्स असतात त्यांचं त्याकडे भरपूर कलेक्शन बघायला मिळेल. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय, नुसतं जमवलेलं नाही आहे तर त्याला ते अगदी व्यवस्थित राखलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की त्याकडे जाऊन की अरे हे पुस्तक पाहिजे, तो म्हणजे एखाद्या पाणबुड्यांना सूर मारावा आणि ते व्यवस्थित मोती असलेला शिंपला काढावा तसं तो परफेक्ट पुस्तक काढून देतोय. आता लगेच उद्या मागायला जाऊ नका, तो संग्रहात असा तरी पक्का आहे, तो लगेच कोणाला काही देत नाही. माझ्यासारखे काही निवडक अपवाद वगैरे तर. त्यामुळं आता या पुस्तकाबद्दल थोडंसं सांगतो. 2016 साली आमचा इंडॉलॉजीचा कोर्स संपला आणि मग त्यानंतर काही दिवसात कौस्तुभनं हा ब्लॉग चालू केला. आणि मी त्या सुरुवातीपासून त्या मी ब्लॉगचा वाचक आहे. मी जवळपास सगळे लेख वाचत होतो त्यातले. आणि असं होता 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 200 लेख त्याने या विषयावरती लिहिले, म्हणजे स्टॅम्पच्या थ्रू, भारताचा इतिहास याच्या थ्रू असं. आणि मग त्यातून काही वेचक आणि वेदक लेख गोळा होऊन हे आजचं आपलं पुस्तक इंडॉलॉजी थ्रू फिलॅटेली आकाराला आलं. अगदी तसं बघायला गेलं तर हा अगदी म्हणजे सुरुवातीपासून हा सगळा प्रवास मी बघितलाय. मीच सगळं सांगू शकतो, पण हे सगळं तू कौस्तुभच्या तोडून ऐकण्यात खरी मजा आहे. तेव्हा मी आता कौस्तुभला विनंती करतो की त्याला यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. परवाच मी कपाट आवरताना मला एक आर्किओलॉजीनी उत्खनन केलेल्याचा सर्वेचा रिपोर्ट मिळाला. तर ते पुस्तक मी का विकत घेतलं तेच मला कळत नाही. तर असं बरंच काय काय घडायला लागतं. आणि मग आम्ही इंडॉलॉजीला माझ्या बाबतीत असं घडलं की मला वाटलं की आता इंडॉलॉजीला आपण प्रवेश घेतलाय तर इतिहासात काहीतरी मूलभूत संशोधन करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. मग आम्ही विषयांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तर विषयांचा शोध घेतला तेव्हा असं कळलं की जे विषय आम्ही घेतले त्यात आधीच काहीतरी संशोधन झालंय, त्यामुळे संशोधनाचा भाग मागं पडला. आणि याच दरम्यान वर्तक सरांनी मला फिलॅटेलीशी ओळख करून दिली. फिला इंडिया नावाचं एक पुस्तक निघतं दरवर्षी भारतात. ही ऍक्च्युली टपाल खातं जे काही स्टॅम्प रिलीज करतं त्याची ती डिरेक्टरी.
त्यात स्टॅम्पचा फोटो असतो, तो स्टॅम्प किती साली रिलीज झालेला आहे त्याची माहिती असते, तो कोमोमोरेटिव्ह असेल तर कुठल्या प्रित्यर्थ तो स्टॅम्प प्रकाशित केलाय त्याचंही माहिती असते. तर त्या फिला इंडिया पुस्तक चालताना मला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या टपाल खात्याने रिलीज केलेला पहिला स्टॅम्प दिसला. तो म्हणजे सारनाथचं जे अशोकाचा स्तंभ आहे त्याचं स्तंभ शीर्षक, म्हणजे ते आत्ताचे जे 4 सिंहाचं जे आपलं चिन्ह जे आहे सरकारी, तो स्टॅम्प दिसला. तर तो स्टॅम्प दिसल्यावर मला असं जाणीव झाली की या स्टॅम्पच्या माध्यमातून आपण इंडॉलॉजीचा वेध घेता येईल. मग मी ते पुस्तक पुढं चाललं तर मला दर 2 पानांमध्ये इंडॉलॉजी रिलेटेड असे बरेच स्टॅम्प मिळायला लागले. आणि मग इंडॉलॉजीच्या रिलेटेड जे स्टॅम्प मिळाले, म्हटलं याच्यावरती आपण प्रत्येक एक स्टॅम्प घेऊन त्या विषयावरती आपल्याला लिहिता येईल काहीतरी. आता थोडं फिलॅटेली बद्दल सांगतो. फिलॅटेली म्हणजे लोकांमध्ये बराच गैरसमज आहे की फिलॅटेली म्हणजे फक्त स्टॅम्पचा संग्रह करणे. तर ऍक्च्युली संग्रह करणे हा स्टॅम्पचा एक फिलॅटेलीचा एक छोटासा भाग आहे. फिलॅटेलीमध्ये त्या केलेल्या संग्रहातून अभ्यास करणे हा एक त्यातला मोठा भाग आहे. आणि युरोप किंवा पाश्चात्य जग जे आहे तिथं अनेक देशांमध्ये फिलॅटेली हे अभ्यास शिकवण्याचं माध्यम म्हणून वापरलं जातं. इतिहास, भूगोल आणि विज्ञान असे विषय या फिलॅटेलीच्या माध्यमातून शिकवले जातात. खरं तर तिकीट ही म्हणजे मला एक तिकिटांबद्दल खूप छान वाक्य आठवलं की स्टॅम्प्स आर अँबॅसिडर ऑफ युअर कंट्री. म्हणजे ऍक्च्युली हे स्टॅम्प्स जे आहेत, म्हणजे हा 1 इंचाचा जो तुकडा आहे तो तुमच्या देशाचा राजदूत असतो. तो तुमच्या देशातली संस्कृती, वारसा हा दुसऱ्या देशात पोहोचवायचं काम करतो. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आजकाल काय जमाना ईमेलचा आहे आणि स्टॅम्प लावून पत्र पाठवणं वगैरे हे बंद झालेलं आहे, मग त्यात स्टॅम्पचं काय काम. तर आजही जगभरात वेगवेगळे देशातली टपाल खात्यामार्फत अनेक स्टॅम्प्स रिलीज केले जातात आणि अनेक संग्राहक ते स्टॅम्प गोळा करतात. फिलॅटेली या विषयामध्ये जागतिक उलाढाल जी होते, वार्षिक उलाढाल, ही जवळजवळ 71,000 कोटी रुपयांची आहे. मग हे जे स्टॅम्प मिळाले त्याच्यावरती मग मी लिहायला लागलो. पण आता लिहिलं तर ते कुठेतरी प्रसिद्ध केलं पाहिजे. तर ते कसं करणार प्रसिद्ध, कोण आम्हाला कोण, म्हणजे आपले लेख कोण प्रसिद्ध करणार. मग म्हणून तो ब्लॉगचा एक मार्ग निवडला. ब्लॉग चालू केला तेव्हा माझ्यासमोर गुगलचं ब्लॉग स्पॉट होतं. आमच्याच वर्गातला सचिन दीक्षित म्हणून आहे आमचा, त्यांनी तो म्हटला वर्डप्रेसवर कर ब्लॉग, आणि वर्डप्रेसवर खूप छान ब्लॉग झाला. आणि मला नेहमी लोक विचारतात की तुम्ही हे सगळे एवढ्या तिकिटांवरती लिहिले, तर ही तिकीटं तुमच्या संग्रहात आहेत का. तर हो आहेत, बरीचशी तिकीटं माझ्या संग्रहात आहेत. जुनी तिकीटं संग्रहात नाही आहेत कारण की ती अतिशय महाग पण आहेत. आणि त्यामुळं जी नवीन जी तिकीटं रिलीज झाली आहेत इंडॉलॉजी विषयावरची, ज्याच्यावरती मी लिहिलेलं आहे, अशी बरीचशी तिकीटं माझ्या संग्रहात आहेत. आणि हा संग्रह मला प्रचंड आनंद देऊन जातो. आता मी एक छोटंसं प्रेझेंटेशन देणार आहे. छोटंसं आधी सांगितलं, छोटंसंच, कारण की आम्ही जेव्हा वेगवेगळी व्याख्यानं अटेंड करायचो तेव्हा लागली होती की वक्त्यांनी प्रेझेंटेशन चालू केलं की पहिल्यांदा डाव्या कोपऱ्यात बघायचं इथं
नंबर ऑफ स्लाइड्स किती आहेत, म्हणजे समोरचा वक्ता किती पिळणार आहे हे त्याच्यावर कळायचं. तर माझ्या याच्यात 15-16 स्लाइड आहेत, त्यामुळं काही नाही करू फारसं. तेवढं ते पिळता येतं पण तसं. इंडॉलॉजी तू फिलॅटेलिटी बघितलं. आता पहिला टपाल खातं म्हणजे टपाल सेवा जी चालू झाली त्याचा थोडासा इतिहास सांगतो. युरोपमध्ये टपाल सेवेचा खरं ऍक्च्युली सुरुवात झाली आणि ती त्यावेळी टपाल सेवा ही फक्त राजे रजवाडे आणि आमीर उमराव अशा मोठ्या एलिट क्लाससाठी होती. 1635 साली ही सार्वजनिक केली गेली टपाल सेवा. पण या टपाल सेवेचा एक प्रॉब्लेम असा होता की मी एखाद्याला टपाल पाठवलं तर ज्याला टपाल पाठवलं असेल त्यांनी ते सोडवताना त्याचं पैसे द्यावे लागायचे. म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कॅश ऑन डिलिव्हरी असं होतं. तर आता काय लोक हुशार असतात, मग ते काय करायचे, पत्र पोचलं की ते पत्र वाचायचं, लकोटा असेल तर लकोटा फाडून त्यातलं पत्र काढून वाचायचं आणि त्याची डिलिव्हरीच घ्यायची नाही. त्यामुळं काय व्हायचं की पैसे द्यायला लागायचे नाही. त्यामुळं टपाल खातं जे होतं त्याचं प्रचंड नुकसान व्हायला लागलं की डिलिव्हरी घेतली नाही तर पैसे द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं सगळंच नुकसान व्हायचं. मग यावरती इलाज म्हणून सर रोलँड हिल नावाचे एक इंग्रजी प्राध्यापक होते. त्यांनी कल्पना मांडली की ही जी सेवा आहे ही प्रीपेड करावी. आणि मग प्रीपेड करायची तर मग कसं, तर मग त्यासाठी त्यांनी मग स्टॅम्प चा पर्याय दिला. मग स्टॅम्प करायचा, तो स्टॅम्प पत्रावर लावायचा आणि म्हणजे मग ते पत्र प्रीपेड आहे असं म्हणून ते पत्र पाठवायचं. लोकांनी त्याच्यावरती पण इलाज काढला की लोक तोच स्टॅम्प परत काढायचे आणि दुसऱ्या पत्र लावायचे आणि परत ते वापरायचा. मग तेव्हा कॅन्सलेशन आपल्या स्टॅम्प वरती जे घाणेरडा काळा शिक्का मारलेला असतो ना, तो त्याची कल्पना, मग तो शिक्का मारायचा म्हणजे तो स्टॅम्प कॅन्सल झालेला आहे, तर म्हणजे त्या स्टॅम्पचं व्हॅल्यू संपलेली. तर आता मगाशी मी जे म्हटलं की 71,000 कोटी, तर ते जरा थोडस शॉकिंग असतं. तर आता वापरलेली म्हणजे स्टॅम्प असलेली ब्लॅक पेनीची बाजारात किंमत साधारण 400 ते 500 पाऊंड आहे. आणि यातल्या न वापरलेले पण स्टॅम्प अवेलेबल आहेत बरं का विक्रीला, त्याची किंमत 1000 पाऊंडापेक्षा जास्त आहे. भारतात आता टपाल सेवा ईस्ट इंडिया कंपनीने चालू केली, साधारण 1837 साली चालू केली. आणि त्यानंतर 1852 साली पहिल्यांदा सिंध डाक या नावाने पहिलं भारतातलं, म्हणजे ऍक्च्युली खरं भारतातलं नाही, हे एशिया खंडातलं पहिलं तिकीट आहे सिंध डाक. आणि हे स्वतंत्र भारतातली पहिली तिकीट आहे ही. तर तो सारनाथ याचा तो एम्ब्लेम पहिला 15 ऑगस्टच्या याच्यावरती आहे, जिथनं माझ्या ब्लॉगला सुरुवात झाली. नंतर ही टपाल खात्याने 1949 साली ही एक आर्किओलॉजिकल सिरीज काढली. 17 तिकिटांची सिरीज होती ही. यात बऱ्याच वर्ल्ड हेरिटेज साईटचे स्टॅम्प्स आहेत. आणि आज याचे वापरलेले स्टॅम्प्स म्हणजे स्टॅम्प शिक्के मारलेले स्टॅम्प विकत घ्यायला गेले तर साधारण 2-1 हजार रुपयाला सेट आहे. पण न वापरलेला सेट पण अवेलेबल आहे ज्याची किंमत 11,000 रुपये आहे. नंतर प्राचीन भारतीय साहित्य आपण बघायला गेलं तर हे वाल्मिकींवरती आहे, रामायण लिहिलं त्यांनी. आपल्याला जनरली कालिदास माहिती असतो, म्हणजे आपण जो ऍक्च्युली इतिहास जो शिकलेलो आहे त्यातला बराचसा भाग जो आहे तो हा उत्तर भारतातला आहे. आणि दक्षिण भारतातला म्हणजे आपला जो संबंध येतो इंडोलॉजीच्या स्टडीमध्ये
तो राजकीय इतिहासात चोल, पल्लव, चालुक्य यांच्या बरोबर येतो आणि थोडस काय मंदिरं आणि याच्या बाबतीत येतो. पण मला हा एक स्टॅम्प सापडला, थिरुवल्लुवर म्हणून एक कवी आहे, तमिळ कवी आहे. तर याच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं आणि आम्हाला हे शिकवलं पण नव्हतं, म्हणजे ते शक्य पण नाही, पण हे शिकवलं पण गेलेलं नव्हतं. म्हटलं हा पण इंडोलॉजीचाच भाग आहे, त्यामुळे मग मी हे पण स्टॅम्प माझ्या ब्लॉग मध्ये इन्सर्ट केले. तसाच हा एक कंबर नावाचा एक कवी आहे, तमिळ कवी आहे, ज्याच्याबद्दल काहीही माहित नाहीये आपल्याला. अशा अनेक माहित नसलेल्या व्यक्ती म्हणा किंवा घडलेल्या गोष्टींवर मला अनेक स्टॅम्प सापडले आणि मी ते वाचलं आणि त्याच्यावरती लिहिलं पण. हा एक सुंदर सेट काढलेला आहे जयदेवाच्या गीत गोविंदावर, दशावतार आहेत त्याच्यावरती आणि वरचा स्टॅम्प आहे त्यात जयदेव ते गीत गोविंद लिहितोय त्याचा स्टॅम्प आहे. आता पुढची जी आहे यातले संशोधक आहेत. आता यातले अनेक संशोधक मला माहित पण नव्हते, नावं पण माहित नव्हती. म्हणजे हेनरी हेरास, फादर हेनरी हेरास यांचं खूप मोठं काम आहे इंडोलॉजी, किंवा कुमारस्वामी आहेत किंवा गोपीनाथ आहेत, यांची मी नावं पण ऐकली नव्हती. आता मॅक्समुलरचं नाव ऐकलं होतं, पण ते फक्त जर्मन भाषेच्या संदर्भात माहिती होतं. त्याचं वेदांमध्ये प्रचंड काम आहे हे मला माहित नव्हतं. आणि राजवाडे तर सगळ्यांना माहितीच आहे, राजवाड्यांवर खूप छान तिकीट आहे. नंतर मग ही प्राचीन मंदिरांवरती खूप स्टॅम्प आहेत. ऍक्च्युली जे मंदिरांचे स्टॅम्प आहेत त्यात ओरिसातल्या मंदिरांचे खूप स्टॅम्प आहेत. म्हणजे लिंगराज आहे, हे कोणार्क आहे, नंतर जगन्नाथ टेम्पलचं पण आहे स्टॅम्प, आणि हा शोर्स टेम्पलचा. नंतर प्राचीन मुद्रा आणि नाण्यांवरती बरेच स्टॅम्प आहेत. हे कालीबंगांची मुद्रा आहे, नंतर हे कुशाणांचे कॉइन्स आहेत, नंतर हे योधेय का कॉइन्स आहेत, आणि हे दुर्गाचं अंकन असलेली मुद्रा आहे. तर याच्यावरती लिहिता आलं. नंतर कलेच्या बाबतीत म्हटलं तर हे मुखोट्यांचा एक चार याचा सेट आपल्या टपाल खात्याने काढला होता. तर ऍक्च्युली आपल्या नाट्यशास्त्रात म्हणजे नाटकांमध्ये मुखोटे घालून नाटक करणं हा एक मोठा भाग होता. त्यामुळे मग मी या स्टॅम्पवरनं नाट्यशास्त्राविषयी लिहिलं आणि मग हे प्राचीन भारतीय वेगवेगळ्या नृत्य शैली आहेत त्याच्यावरती लिहिलं. हा जो सगळा जो स्टॅम्प्स वरनं जे मी लिहित होतो त्यात मेजर भाग हा राजकीय किंवा नाणी आणि मुद्रा असा यायला लागला. मग सामान्य लोकांना सामाजिक इतिहासात खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे प्राचीन काळी व्यापार कसा चालायचा, किंवा प्राचीन काळी न्यायव्यवस्था कशी होती, किंवा प्राचीन काळी शेती कशी होती. मग त्याच्या ते हे स्टॅम्प सापडले आणि मग ह्याच्या स्टॅम्प वरून मी ते व्यापार कसा चालायचा, मग व्यापारी मार्ग कुठले होते, मग रेशीम मार्ग कुठलं काय ते लिहिलं. मग हायकोर्टचे 4 स्टॅम्पची एक सिरीज आहे, संच आहे, त्याच्यावरनं न्याय व्यवस्थेवर लिहिलं. नंतर हे शेतीवरचा एक स्टॅम्प आहे, त्याच्यावरनं शेतीवरती लिहिलं. हे 2 जे लेख आहेत ते पुढच्या भागात येणार आहेत. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर महाराष्ट्रातला पितळखोऱ्याचा स्टॅम्प आहे, पद्मपाणीचा स्टॅम्प आहे अजंठामधला. भारत के किल्ले नावाचा एक स्टॅम्पचा सेट काढला होता यांनी, त्यात फक्त सिंहगडाचा स्टॅम्प आहे. आणि आताच सरांशी मी बोललो की आता आपल्या बऱ्याच किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलंय, तर अशा किल्ल्यांचे स्टॅम्प येणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी रायगड आणि राजगड तरी स्टॅम्प येणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्ञानेश्वरीचा एक स्टॅम्प आहे. नंतर संयुक्त तिकीटं काढली जातात, म्हणजे कोलॅबरेशननी तिकीटं काढली जातात. तर हा जो स्टॅम्प आहे तो इस्रायलचा आणि आपलं कोलॅबरेशन आहे. त्यात ते आपलं दिवाळीचा सण दाखवलाय आणि हा त्यांचा हनुका दाखवलाय. नंतर हा मंगोलियाचा स्टॅम्प आहे, त्याच्यावर रामायण आहे आणि हे त्यांच्या इकडचा काय आहे ते. आणि चीन मधलं जे आहे हा चीन बरोबर काढलेला स्टॅम्प आहे, त्याच्यावर बौद्धगयाचं देऊळ आहे आणि हे त्यांच्या इथला एक पॅगोडा आहे.
आणि अमेरिकेने युएसएने हा एक दिवाळीवरती एक काढलेला स्टॅम्प आहे. तर ही अशी पण तिकीटं निघतात. त्यातला ह्या तिकिटावरती वरचा लेख माझ्या या पुस्तकात या खंडात आलेला आहे. आणि हा विषय जो आहे तो फक्त स्टॅम्प्स पुरता मर्यादित नाही, तर पोस्ट खातं हे अनेक स्पेशल कव्हर्स काढतात. आणि या स्पेशल कव्हर्सचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो स्टॅम्प मारलेला आहे, कॅन्सलेशन स्टॅम्प म्हणतात, हा काही दिवसांपुरता मर्यादित असतो आणि मग तो स्टॅम्प डिस्कार्ड केला जातो. आणि मग ही स्टॅम्प मारलेली ही जी स्पेशल कव्हर्स आहेत ही दुर्मिळ होत जातात आणि त्याचं कॉस्ट वाढत जाते. तर हे माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. आता आपण परत पुस्तकात ब्लॉगचं पुस्तक करायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. मग एकदा वर्तक सरांबरोबर चर्चा करताना ते म्हटले, अरे तू एवढं लिहिलेलं आहेस तर त्याचं पुस्तक करायला पाहिजे. मग पुस्तक करायचं म्हटलं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते इंग्रजीत केलं. आणि मग आम्ही माझ्या ब्लॉगवरचे काही निवडक लेख सिलेक्ट केले आणि ते त्याच्यावरनं मी पुस्तकाचं हे चालू केलं. पण तेव्हा मला असं जाणवलं की हे एका खंडात होणार नाहीये. त्यामुळे मग आता दुसऱ्या खंडाचं पण काम चालू झालेलं आहे. तो ऑलमोस्ट निम्मा खंड तयार झालेला आहे. आता या पुस्तकाला कुठल्या तरी चांगल्या ज्येष्ठ संशोधकाची प्रस्तावना असावी असं मला वाटत होतं. मग इथं पण वर्तक सर धावून आले. मग वर्तक सरांनी मी सांगितलं की असं असं आहे. तर वर्तक सरांनी पदय्या सरांचं नाव सुचवलं आणि डायरेक्ट फोनच लावला त्यांना. तर पदय्या सर म्हटले की मला एक प्रत आणून दे, मी बघतो आणि मग देतो तुला प्रस्तावना. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा मी आणि सर पदय्या सरांना भेटायला गेलो तेव्हा म्हणजे काय एवढा लोक असतील माहित नाही, ते हेनरी हेरासवरती लेख लिहित होते. आणि त्यांना जेव्हा कळलं की माझ्या पुस्तकात पण त्याचा एक हे आहे तर ते खूप खुश झाले. आणि त्यांनी 2 दिवसातच सरांना कळवलं की मला पुस्तक खूप आवडलं आणि लिटरली एका दिवसात त्यांनी प्रस्तावना लिहून दिली. आता ऍक्च्युली खरं तर या कार्यक्रमाला पदय्या सर येणार होते, पण ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे काही येऊ शकले नाहीत. पण त्यांनी एक संदेश दिलेला आहे, तो तुम्हाला वाचून दाखवतो. आय हार्टली कॉंग्रॅच्युलेट श्री कौस्तुभ मुद्गल फॉर ब्रिंगिंग आउट दिस इंटरेस्टिंग बुक. It opens a new branch of Indology which I call philatelic Indology. Postal stamps are a wonderful way of reaching knowledge of ancient India to the society at large. I wish this function for releasing Kaustubh's books all success. तर ऍक्च्युली माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी अजून बोलू शकतो, पण ऍक्च्युली हा प्रकाशन हा लेखकाचा नसून ते वाचकांचा कार्यक्रम आहे. तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेता पुढं आम्ही दोघं या विषयावर इतके वेळा बोललोय, तासन तास आम्ही बोललोय, पण तेच आपल्या मित्राला स्टेजवरून उभारून ते बोलताना बघायला जरा अजून छान वाटतंय. त्यामुळे आनंद वाटला मला पण. आता हे असं आहे की आता आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुलकर्णी आणि त्या विशेष उपस्थितींची लाभली आहे ते प्रतीक रावत आणि डॉक्टर अजित वर्तक यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती सांगायला व्हावं. मी आता कौस्तुभला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांना सन्मानित करावे. मी आता कौस्तुभला विनंती करतो की त्यांना प्रतीक रावत यांना सुद्धा सन्मानित करावं.
आता आपण ज्यासाठी इथं मुख्य जमलेलो आहे ते म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. तर आता मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आता पुस्तकाचं आपण अनावरण करावं. ती पण तुम्ही सगळ्यांना जाताना पुस्तक विकत घेणारच आहे आणि पण तरी सुद्धा एकदा आठवण करून देतो की आज पुस्तक सवलती दरात मिळणार आहे. आणि कौस्तुभ आपला मित्र आहे, आपला कधी गेलं तरी सवलतच आहे, तर कौस्तुभ आपल्याला पुस्तक देईलच असा गैरसमज करून घेऊ नका. पुस्तक घडताना त्याला अनेक हात लागत असतात. आता अशा काही पुस्तक घडताना ज्यांच्या हात लागले अशा काहींचा आपण आता सन्मान करणार आहोत. त्यापैकी पहिलं नाव आहे ते म्हणजे आमचे अजित वर्तक सर. सर वाडिया कॉलेजला अनेक वर्ष भूशास्त्र किंवा ज्वेलरी शिकवायचे आणि त्यांनी तिथं दीर्घकाळ सेवा केली आणि त्यानंतर आता सरांचा आता सध्याचा जो व्यासंग आहे किंवा ते अनेक वर्ष काम करत आहेत ते स्वतः सुद्धा फिलॅटलीमध्ये उत्तम काम करतात. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जी काय मॅगझिन्स किंवा हे येतात त्याच्यामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. आणि त्याशिवाय सगळ्यात पहिल्यांदा कौस्तुभला त्यांनी ते सुचवलं, त्याला मागे सांगितल्याप्रमाणे ते मुख्य म्हणजे त्याच्या मागा लागून ते काम पूर्ण करून घेतलं. त्यामुळे मी आता डॉक्टर किरण कुलकर्णी यांना मी प्रदीप यांना विनंती करतो की त्यांनी वर्तक सरांचा सत्कार करावा. पुढचे मान्यवर आहेत डॉक्टर श्रीनंद बापट. डॉक्टर बापट हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र या पुण्याच्या नामांकित संस्थेचे निबंधक आहेत. मी डॉक्टर किरण कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी बापट सरांचा सन्मान करावा. आणि त्याच्याशिवाय असं असतंय की आपल्याकडं पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात वाचकाचा मनोगत वगैरे याची आपल्याकडे पद्धत नाही, पण आज एक थोडासा सगळे नियम तसे पण आपण मोडलेलेच आहेत. तर मग हा पण एक थोडासा नियम मोडून बापटसांनी पुस्तक होताना की त्यात आटोपशीरपणा यावं म्हणून काय केलं पाहिजे किंवा त्यात सुधारणा काय केल्या पाहिजे त्या सगळ्यासाठी बापटसांनी प्रचंड त्यांनी स्वतः पुस्तक वाचलं 2-3दा आणि सूचना केल्या. त्याबद्दल बापटसांचे मनापासून आभार. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सर, जे आता म्हणजे संस्कृती विभागाचे सचिव तर आहेतच, पण त्याचबरोबर ज्ञानभारतम या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ते महाराष्ट्र सरकारचे नोडल ऑफिसर आहेत आणि आमचे मार्गदर्शकही आहेत. आणि माननीय प्रदीप दादा, कौस्तुभ, डॉक्टर वर्तक आणि इतर सर्व मित्रमंडळी. कौस्तुभ आणि डॉक्टर वर्तक यांचं जर वर्णन करायचं झालं तर ते झाकलं माणिक अशा शब्दांनी करता येईल की ते अत्यंत शांतपणे स्वतःचं काम कुठलीही गाजावाजा न करता सतत करत असतात. आणि कौस्तुभ हा इतरही अनेक विषयांवर लिहित असतो आणि विशेषतः निसर्ग, त्याच्यानंतर पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्याचं लेखन असतं. आणि डॉक्टर वर्तक हेही ते स्वतःही काम करत असतात आणि ते इतरांना कामाला प्रोत्साहित करत असतात आणि मदतही करत असतात, असं सतत आम्ही पाहत असतो. आता हे पुस्तक माझ्याकडे पाहण्यासाठी आलं होतं आणि काय कसं वाटतंय ते पाहत त्याच्यात मी काही मोजक्या काही गोष्टी सुचवू शकलो होतो. वस्तुतः खरं म्हणजे हे फार अवघड अशा स्वरूपाचं काम आहे. त्याचं कारण असं की भारतविद्या म्हणजे इथॉलॉजी हा जो विषय आहे तर तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा विषय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं मूर्ती, मंदिरं अशा सगळ्या गोष्टी येतात किंवा स्थापत्य, शिल्प, चित्र अशा गोष्टी येतात, तसं धर्म, तत्वज्ञान, चालीरीती अशा अमूर्त गोष्टी पण येतात. आणि फिलॅटेली हा मात्र मुख्यतः मूर्तच विषय आहे. त्याच्यामध्ये अमूर्त असं म्हणजे अमूर्त जरी काही एखादी संकल्पना दाखवायची झाली तरी ती मूर्त स्वरूपातच दाखवायला लागेल. तर याचा फार चांगला मेळ हा त्यांनी
याच्यामध्ये घातलेला आहे असं मला दिसतं. आणि त्याची विषयवार मांडणी पण आहे त्याच्यामध्ये. क्रोनॉलॉजी त्या तिकिटांची आणि दाखवायच्या विषयांची क्रोनॉलॉजी ही अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळलेली असं मी पाहिलेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे, आता त्यांनी किल्ल्यांवरच्या तिकिटांचा उल्लेख केला. वस्तुस्थिती अशी आहे की इंडॉलॉजीच्या विषयातल्या जितक्या गोष्टींबद्दल तिकीटं निघाली त्याच्यापेक्षा खूप अधिक गोष्टींवर तिकीटं अजून निघालेलीच नाही. आणि ते तसंच असणार. म्हणजे खरं म्हणजे जर तेवढी सगळी तिकीटं निघाली तर पुस्तकाचं नाव किंवा अशा पुढच्या निघणाऱ्या पुस्तकाचं नाव हे फिलॅटेली थ्रू इंडॉलॉजी असं करायला लागेल. इतकी आपल्याकडे विषय हे त्याच्यामध्ये असू शकतील. आणि याच्यामध्ये काही अडचणी सुद्धा आहेत. म्हणजे आता प्रदीप दादा इथे आहेतच, त्यांना भारतीय संशोधक मंडळाच्या संदर्भातला तसा अनुभव आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली 2017 साली, तर तेव्हा इन्स्टिट्यूटचं तिकीट निघावं अशासाठीचा प्रयत्न हा केला गेला होता. परंतु त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की तो प्रस्ताव जर बाहेरून आला म्हणजे ऑफिशियल प्रस्ताव नसला तर संबंधितांनी 5 लाख रुपयाची तिकीटं ही विकत घेतली पाहिजेत असा नियम आहे. आता 5 लाख रुपयाची तिकीटं घेणं हे संस्थेला तेव्हा सुद्धा थोडीफार खटपट करून शक्य होतं. पण त्या तिकिटांची संख्या 1 लाख इतकी होती आणि मग ती कुठं द्यायची आणि खपवायची हा खरा मुख्य प्रश्न आहे. आज कदाचित तो प्रश्न आम्हाला पडणार नाही अशी शक्यता आहे, पण तेव्हा तो होता आणि त्यामुळे ते धाडस आम्ही तेव्हा नाही केलं. मग तसंच भांडारकरचं किंवा भारतीय संशोधक मंडळाचं ते जे स्पेशल कव्हर आहे ते कव्हर हे झालं, परंतु तिकीट झालं नाही. परंतु डेक्कन कॉलेजचं तिकीट म्हणजे इंडॉलॉजीच्या क्षेत्रातली आर्किओलॉजीच्या क्षेत्रातली महत्वाची संस्था डेक्कन कॉलेज त्यांचं तिकीट झालेलं आहे. फर्ग्युसन कॉलेजचं तिकीट हे झालेलं आहे. आणि ती तिकीटं काढताना त्याच्याबद्दल अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती ही जमा केली जाते आणि ती माहिती सुद्धा फार महत्वाची आणि ती त्या पुस्तकात त्यांनी मांडलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विषयाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सुद्धा केवळ फिलॅटेली दृष्टीने नाही तर खरोखरच विषयाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ते पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणजे त्याला पदैया सरांनी प्रस्तावाने दिली एवढी एकच गोष्ट ते किती चांगलं पुस्तक आहे हे सांगायला पुरेशी अशी गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. एक गंमत फक्त सांगतो किंवा 2 गमती सांगतो. ती म्हणजे कितीही मोठा माणूस असला आणि त्याला काही पदव्या असल्या तरी त्याच्यावरचं जेव्हा तिकीट निघतं तेव्हा तिथे फक्त त्याचं नाव आणि आडनाव किंवा जे काही नावाचा भाग असेल तेवढाच येतो. म्हणजे महात्मा गांधींवरचं तिकीट जेव्हा निघतं तेव्हा मो क गांधी एवढंच त्याच्यावर लिहिलेलं असतं. पण गंमत अशी झालेली होती की 1977 साली जेव्हा सेनापती बापटांच्या वरचं तिकीट निघालं तर तेव्हा ती माहिती काहीतरी त्यांना नीट पोचली नाही बहुतेक आणि त्यामुळे त्यांचं तिकिटावर नाव पाम म बापट किंवा पांडुरंग बापट असं न येता सेनापती बापट असं आलं. तर ते तिकीट उपलब्ध आहे आणि कदाचित आपल्यापैकी कोणाकडे तरी असेल सुद्धा. आणि तशीच एक दुसरी छोटीशी गोष्ट म्हणजे रावी ओतूरकर हे जे मोठे प्रख्यात इतिहासकार होते त्यांनी 1956 साली त्यावेळेच्या मॅट्रिक्युलेशनसाठी एक इतिहासाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि कालच निकाल लागले 10वी ते सोडून द्या तुम्ही, पण ते मॅट्रिक्युलेशन साठी लिहिलेलं इतिहासाचं पुस्तक हे साधारण 550 पानाचं होतं. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी जी अशी गमतीदार माहिती अशी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी जोडलेली होती. तेव्हा भारतात हे जे टपाल खातं सुरू झालं तर त्याच्याबद्दल तत्कालीन एका कोणीतरी व्यक्तीने मोठ्या व्यक्तीने लिहिलेली गोष्ट त्यांनी आहे की आता अशी टपाल कचेऱ्या झाल्या आहेत आणि तेथे राणीचे तोंड घ्यायचे आणि लखोट्यावर चिकटवायचे आणि पत्र जाते असा चमत्कार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं. तर राणीचे तोंड असा शब्द त्या मागच्या वेळेला मला तो शब्द आठवला. तर अशा काही गमती सांगता येतील. आणि अर्थातच कौस्तुभनी सुतोवाचच नुसतं नाही तर जवळजवळ निम्म पुस्तक पुढचं पूर्णच झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याही पुस्तकाची आपण वाट पाहतोय. या पुस्तकाकरता त्याचं वर्तक सरांचं दोघांचंही आपण अभिनंदन करूयात आणि पुढच्या अनेक पुस्तकांसाठी आणि इतर अनेक उपक्रमांसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि मी थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित बंधू भगिनी,
एक टपाल सेवेचे तिकिटांमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा उपयोग करण्याची कल्पकता ही सरकारने दाखवली आणि त्यातून एक ज्ञानशाखा निर्माण करण्याचं काम कौस्तुभने केलंय, त्याबद्दल अभिनंदन. मला आता बाकी काही नाही, कारण इथं सगळे त्या क्षेत्रात ते तज्ज्ञ लोक बसलेले आहेत. आपल्याकडे शरद जोशी नाव माहिती आहे, तसंच एक शरद जोशी मध्य प्रदेशात होऊन गेले आणि ते फार मोठे कथाकथनकार आहेत, म्हणजे खरोखरच महान आहेत आणि इंटरनेटवरती सुदैवाने आता त्यांची सगळी व्याख्यानं उपलब्ध आहेत. तर टपाल खात्यावरती त्यांचं व्याख्यान जे आहे ते 70च्या दशकात त्यांनी लिहिलेलं आहे आणि सूत्र त्यांचं प्रत्येकाचं इतकं भन्नाट असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की असं कल्पना करा की ब्रिटिशांच्या काळात ही सेवा सुरू झाली नसती आणि आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरू झाली असती, तर आपण कसा विचार केला असता. त्या मूर्ख ब्रिटिशांप्रमाणे कुठेही आपल्या एखाद्या स्ट्रीट लाईटच्या खाली ते लाल डबा लटकवलेला आहे असलं ओंगाळवाणं दृश्य तुम्हाला कधी दिसलं नसतं. सर्वप्रथम आपण भारतामध्ये सगळ्या शहरांमध्ये गावामध्ये मोक्याच्या जागा अक्वायर केल्या असत्या. मग त्याच्यावरती काही लाख कोटीची ते सगळ्या प्रकारचे काही इमारती बांधल्या असत्या. मग आतमध्ये फार मोठा वरिष्ठ अधिकारी, त्याच्या खाली कनिष्ठ क्लार्क, बाहेर शिपाई आणि त्याच्या बाहेर पहिल्यांदा तो फॉर्म भरायचा. त्या फॉर्म मध्ये लिहायचं की कोण कोणाला पत्र लिहित आहे, काय कारण आहे, यापूर्वी किती पत्र लिहून झाली त्याचं रेशनिंग. आणि मग ते त्या शिपायापासून त्या मोठ्या बाबूपर्यंत जसा हा खर्च असतो तसा तो वेगळा आपल्याकडे वर्कड खर्च असतो. त्या सगळ्या वर्कड खर्चासकट त्यांनी इतकं दृश्य उभं केलं की हे भारतामध्ये आवर इमॅजिनेशन त्यांचं म्हणायचं काय होतं की आम्ही कसं केलं असतं. तर सुदैवाने काही चांगल्या गोष्टी ब्रिटिश काळातच सुरू झाल्या. मी त्याला इष्टापत्ती म्हणतो. त्याच्यामध्ये टपाल सेवा सुद्धा सुरू झाली. त्याच्यामध्ये एक काही का असं काय ऐतिहासिक कारणामुळे एक नाविन्य आलं. ते नाविन्य त्या त्या देशाच्या इतिहासाच्या अंगाने व्यक्त करावं अशी सद्बुद्धी सुचली आणि त्याच्यामुळे आज एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झाली. त्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. मला दुसऱ्या एका कार्यक्रमात जायचंय म्हणून मी तुमची परवानगी घेऊन निघतो. आज म्हणजे कोण कौस्तुभच्या कार्यक्रमाला आम्ही जेवढ्या पाहुण्यांचा विचार केला आणि सगळ्यांचं कॅन्सल होऊन होत गेलं, तसं मला असं वाटायला लागलं की पुण्यात बहुतेक कार्यक्रम ज्यासाठी आजकाल पाहुणे कमी झाले, त्यामुळे सरकारनं जरा लक्षात घेऊन चांगले पाहुणे तयार करावेत. त्यावेळेला सगळा म्हणजे जेवढा गरज आहे तेवढा मुबलक पुरवठा नाही पाहुण्यांचा. आज आपले जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते डॉक्टर पराग काळकर, कुलगुरू, ते आज उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी आवर्जून आपला संदेश पाठवून दिला. तर आपण आता तो अगदी छोटा संदेश आहे, आपण तो बघूया. सगळ्यांना सप्रेम नमस्कार. BMCC महाविद्यालयाच्या या टाटा सभागृहामध्ये आपण आज संध्याकाळी सगळेजण जमलो आहोत आणि त्याचं औचित्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझे मित्र कौस्तुभ मुदगल यांनी लिहिलेल्या इंडॉलॉजी थ्रू फिलाटेली या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. या प्रसंगी उपस्थित असलेले या ग्रंथाचे लेखक श्रीयुत कौस्तुभ मुदगल, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा रावत, डॉक्टर किरणजी कुलकर्णी, उपस्थित सर्व मान्यवर, रसिक वाचक आणि इतिहासप्रेमी मित्रांनो, खरं तर आज एका आगळ्या वेगळ्या महत्वाच्या विषयावरील पुस्तकाचं प्रकाशनाला उपस्थित राहताना मला मनापासून आनंद होतोय. प्रत्यक्ष या सोहळ्याला उपस्थित राहायचा मानस होता, परंतु कार्यबाहुल्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आज शुभेच्छा देतो आहे. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या आणि फिलाटेली म्हणजे टपाल तिकीट संग्रह. खरं म्हणजे हे दोन स्वतंत्र विषय एकाच सूत्रात गुंफण्याचं कौशल्य कौस्तुभ मुदगल यांनी या पुस्तकातून साधलं. मित्रांनो, आपण टपाल तिकिटाकडे बघताना केवळ पोस्टाचे महसुलाचे साधन म्हणूनच बघतो. हे पुस्तक वाचताना लक्षात येतं
की ही छोटीशी तिकिटे म्हणजे आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा किंवा खिडक्या आहेत. या पुस्तकाचा पहिला खंड प्रागैतिहासिक काळापासून म्हणजे इसवी सन 1300 पर्यंतचा भारताचा गौरवशाली प्रवास मांडतो. विशेष म्हणजे हा प्रवास सांगण्यासाठी लेखकाने केवळ कोरड्या कागदावरचा इतिहास न वापरता टपाल तिकिटे आणि टपाल साहित्याचा आधार घेतला आहे. हडप्पा संस्कृती असो किंवा मौर्य काळ असो किंवा प्राचीन भारतीय मंदिरे आणि कला या सर्वांवरची अधिकृत तिकिटे आज एका संग्रहामध्ये विवेचनासारखं उपस्थित होणे हेच या ग्रंथाचे खूप मोठे यश आहे असं मी मानतो. खरं तर कौस्तुभ मुदगल हे स्वतः अभियंता आहेत, अभ्यासू आहेत आणि फावल्या वेळामध्ये अनेक विषयांचा सखोल अभ्यास करणे ही त्यांचा छंद आहे. त्यांचे व्यवसाय आणि छपाई उद्योग असला तरीही एका तांत्रिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीने आपल्या छंदाची आवड जपताना इतका सखोल अभ्यास करावा आणि तो समाजासमोर मांडावा हे खरंच मनापासून कौतुकास्पद गोष्ट आहे. या पुस्तकाचे मूळ खरं तर त्यांच्या मराठी ब्लॉग मध्ये आहे आणि त्या ब्लॉगचं रूपांतरण दुरुस्तीसह आणि काही ॲडिशनसह त्यांनी आता इंग्रजी पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यामुळे हा विषय निश्चितपणे जे जे लोक इंग्रजी वाचू शकतात त्या सर्व जगातील लोकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितपणे मदत होईल असा मला विश्वास वाटतो. आज जेव्हा आम्ही विकसित भारत आणि विश्वगुरु भारत या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 राबवत आहोत आणि त्यामधील महत्वाचा भाग असलेली भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम विषयी बोलतो, तेव्हा खरं मध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पुस्तकांचं महत्व खूप जास्त अधोरेखित होतं. आपल्या तरुण पिढीला आपला वारसा जपण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकं पुरेशी नसतात, तर टपाल तिकिटांसारख्या दृश्यात्मक माध्यमातून जेव्हा इतिहास समोर येतो तेव्हा तो अधिक रंजक आणि स्मरणात राहणारा ठरतो. शेवटी इतकंच म्हणेल की हे पुस्तक केवळ तिकिट संग्रहालयासाठी नाही तर ते इतिहासाचे अभ्यासक, शिक्षक आणि प्रत्येक भारतीय नागरिकाची एक अमूल्य ठेवा आहे. कौस्तुभ, तुमच्या या संशोधनात्मक वृत्तीला माझा निश्चितपणे सलाम. या मालिकेतील पुढचे खंडही आपल्या भेटीला लवकरच येतील अशी मी आशा व्यक्त करतो. या महत्वपूर्ण ग्रंथाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभो आणि या कार्याचा प्रसार व्हावा अशी मी सदिच्छांसह माझे शब्द थांबवतो. प्रत्येकाने हे पुस्तक आज सवलतीच्या दरात उपलब्ध आहे, ते विकत घेऊन वाचावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता वेळ आहे अध्यक्षीय मनोगताची. मी सरांचा मगाशी ओळख करून देताना मी सांगितलं की सरांच्याकडे 2 खाती आहेत, एक म्हणजे सांस्कृतिक कार्य विभाग आणि दुसरं मराठी भाषा विभाग. मराठी भाषा विभाग तसा त्या म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं त्यांचा त्या खात्यावरचा आता किंवा आपलं म्हणजे ते एका महत्वाच्या खात्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. पण अशा मराठी भाषा विभागाला असा सरांसारखा अधिकारी लाभणं हे मला खरंच छान वाटलं. कारण मी सरांची बरीच युट्यूबवरची भाषणं ऐकली आहेत. साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी सर एकदा कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते, त्यात आमचा सुद्धा एक कार्यक्रम होता. त्यावेळी मला सरांची बराच वेळ संवाद साधायची संधी मिळाली. मी त्यांच्या काही कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहिलो आणि मला लक्षात आलं की सरांचा जो मराठी भाषा किंवा संस्कृतीवरचा जो कळवळा आहे किंवा त्यांना त्याच्याविषयी जी तळमळ आहे ती फक्त काय शासकीय नाही, त्यांना मनापासून आपण म्हणजे आपल्या शासकीय त्यांच्याकडे जे काय अधिकार आहेत त्यातून ते वापरून मराठी आणि भाषा संस्कृतीसाठी जेवढं काही करता येईल ते करण्याची त्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते प्रत्येक वेळेला काही ना काही लोकांशी संवाद साधून ते सांगायचा प्रयत्न करतात की आपण हे करतोय ते करतोय आणि आपली जी सरकारची धोरण आहे ते सदैव लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा त्यांचा प्रयत्न असतोय. त्यामुळे आता मला असं वाटतं की आपण म्हणजे मी आणि कौस्तुभ आम्ही बरेचदा नेहमी म्हणतो किंवा इतिहास अभ्यासकांना सगळ्यांना माहिती पण आहे की भाषा आणि संस्कृती एकाच नदीची आई तीर आणि पहिलं तीर आहे, ते काही वेगळे नाही. त्यामुळे मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार. आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये लेखकांना मी विशेष तुमचं अभिनंदन करतो. एका चांगल्या आणि वेगळ्या विषयावरचं पुस्तक येत आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जे स्थळ निवडलं त्याबद्दल सुद्धा संयोजकांचं मी अभिनंदन करतो. कारण हे माझं आणि माझ्या पत्नीचं महाविद्यालय आहे, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही माहेरी आल्यासारखं वाटतंय. या महाविद्यालयाला पण एक खूप चांगला इतिहास आहे, ज्ञानाची परंपरा आहे आणि या परंपरेला साजेसा असा हा आजचा कार्यक्रम आहे. पण मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बघतो आहे की हा कार्यक्रम
औपचारिकता आणि अनौपचारिकता याच्या सीमारेषावरती इतका सुंदर घुटमळतो आहे की त्याचं रूप हे फार लोभसवान आहे. आणि त्यामुळे अनौपचारिकपणा जो इथे भरून राहिलेला आहे तो मला फार चांगला वाटतो आहे. पण औपचारिकतेचा सुद्धा भान इथं ठेवलेलं दिसतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट बद्दल बरंच बोललं जातं. बापट सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या, रावत सरांनी काही गोष्टी सांगितल्या. गव्हर्नमेंट बद्दल बोलणं खूप सोपं असतं. दिवाणखान्यामध्ये चहा पिताना पायावर पाय टाकून गव्हर्नमेंट बद्दल काहीही बोलता येतं. त्याचं कारण असं की कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या कंपनीची ओनरशिप असते आणि कंपनीबद्दल कोणी अधिक गुण बोललं तर तो तिथे प्राणपणाने भांडतो. तसं गव्हर्नमेंटच्या लोकांचं होत नाही. गव्हर्नमेंटची लोक काही प्राणपणाने वगैरे सोडा, भांडतच नाही. आणि कित्येकदा तर टीका करणाऱ्या लोकांच्या सुरात सूर मिसळून ते सुद्धा टीका करतात. तर असं एक फार वेगळ्या पद्धतीचं लोकशाही प्रधान असं वातावरण गव्हर्नमेंट बद्दलचं असल्यामुळे गव्हर्नमेंटवरती खूप टीका होते. आणि गव्हर्नमेंट हा इतका मोठा हत्ती आहे, इतकी मोठी वस्तुस्थिती आहे की असे टीकेचे अनेक घाव ते पचवत राहतात. आमच्यासारखे लोक जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये 30-32 वर्ष सर्व्हिस करतात, आतून सगळं बघतात, तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात. त्या थोड्या स्पष्टपणे सांगितल्या पण पाहिजे. ती गोष्ट अशी की समाजामध्ये चांगल्या वाईट लोकांचं जे प्रमाण आहे नेमकं तेच प्रमाण गव्हर्नमेंटमध्ये आहे असं आमचं निरीक्षण आहे. त्याचं कारण असं की गव्हर्नमेंटची लोक आकाशातून पडत नाहीत, ती समाजातूनच आलेली असतात. त्यामुळे जो समाज टीका करत असतो तो आपण कुठल्या साईडचे आहोत हे समजून उमजून खरं तर घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे बोलण्याला पात्रता लागत नसल्यामुळे लोक काहीही बोलत असतात. तर हा अनौपचारिक मुद्दा थोडासा आधी स्पष्ट करतो की मी दोन्ही घरी परका असा असलेला माणूस आहे. म्हणजे कलावंतांच्या विश्वामध्ये मला गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून ओळखलं जातं आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्समध्ये हा काहीतरी कलावंत आहे असं ओळखलं जातं. तर त्यामुळे मी दोन्हीकडे परका आहे आणि त्या परकेपणाचा मला खूप अभिमान वाटतो. मी 2009ला जेव्हा IAS झालो आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या पोस्टिंग्स करत माझ्याकडे इलेक्शनचं काम आलं. म्हणजे विधानसभा लोकसभा आपल्या राज्यात ज्या झाल्या ते कंडक्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. आणि त्याच्या आधीपासून आणि इलेक्शनमध्ये सुद्धा विशेष सांगायचं म्हणजे इलेक्शनच्या काळात आम्ही निवडणुका या विषयावरती एका पोस्टाच्या तिकिटाचं प्रकाशन सुद्धा आम्ही गेटवे ऑफ इंडियावरती केलं होतं. त्याच्यानंतर मी मराठी भाषा विभागात आल्यावर अभिजात मराठी भाषा या विषयावरती सुद्धा आम्ही एका पोस्टाच्या तिकिटाचं प्रकाशन केलं. आत्ता जी सूचना आलेली आहे त्याप्रमाणे आपलं जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांना मिळालेला आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण जरूर पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि त्या प्रोसेसने आपण ते पोस्टाचं तिकीट निश्चितपणे करूया. असं म्हटल्यानंतर आपल्या ज्या टाळ्या वाजल्या त्या 2 गोष्टींना आहेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध होणे, प्रकाशित होणे ही एक प्रक्रिया आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रक्रियेचा काही भाग बापटांनी सांगितलेला आहे की आधी तो विषय जेन्युइन असावा लागतो, तो अनेक पद्धतीने सिद्ध असलेला लागतो. अर्धवट माहितीवरती किंवा भावनेवरती तिकीट निघत नाही पोस्टाची. तर आधी तो तसा असावा लागतो, मग त्याचा प्रस्ताव असावा लागतो. त्या प्रस्तावाची खाजगी लोकांसाठी ठेवलेली किंमत सुद्धा खरं तर वाजवी आणि कमी असं मला वाटतं, 5 लाख रुपये. त्याचं कारण असं की उठसूट कोणीही कोट्याधीश स्वतःचं तिकीट छापायचा आग्रह धरेल आणि ते आपल्या देशाला परवडणार नाही, कारण इतकी तिकीटं कुठून छापणार. तर त्यामुळे ते काही नियम आहे, थोडक्यात ही काही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतून गेल्यावर एखादा विषय हा पोस्टाच्या तिकिटावरती प्रतिबिंबित होत असतो. याचा दुसरा अर्थ असा की एक ऑथेंटिसिटी त्याला आहे. पोस्टाचं तिकीट त्या विषयावरती आलेलं आहे म्हणजे ते ऑथेंटिक आहे, त्याला चॅलेंज नाही आहे. म्हणजे मघा जसं म्हटलं तसं ते आपल्या देशाचं अँबॅसेडर म्हणून तर काम करतच, प्रश्नच नाही. पण देशांतर्गत सुद्धा आपल्या देशाचा एक अभिमान म्हणून ते काम करतं आणि म्हणूनच फिलाटेली सारखा छंद अनेक लोक जोपासतात. त्याची इकॉनॉमी सुद्धा एवढी मोठी होते. त्या सगळ्या मागे एक भावनिक सुद्धा पदर आहे.
मला जरा एक वेगळा आणि गंभीर मुद्दा मांडायचा आहे. म्हणजे आतापर्यंत जरा अनौपचारिक आणि गमतीच्या पद्धतीनं झालेलं बोलणं थोडं बाजूला ठेवू, मला एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. तो मांडायला हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे असं मला वाटतं. कारण आपण बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बसलेलो आहोत, जिथे ज्ञानाची परंपरा आहे. माझ्यासमोर बसलेले सुद्धा अनेक जण अनेक विषयांमध्ये पारंगत असलेले आहेत आणि अभ्यासाची, ज्ञानाची एक ओढ आपल्या सर्वांना आहे, म्हणून आपण इथे बसलेलो आहोत. नाहीतर मग सांगितलं तसं पुण्यात अनेक कार्यक्रम असे आहेत की तिथे मॉब म्हणून बसायला अभ्यासाची, ज्ञानाची ओढ असायची. काडी मात्र गरज नाही, किंबहुना काडी मोड असेल तर ते क्वालिफिकेशन आहे. असे अनेक कार्यक्रम चालू आहेत. पण तरी आपण इथे आहोत याचं कारण असं की आपल्याला काहीतरी त्याबद्दलचा अभिमान आहे आणि ओढ आहे. त्या दृष्टिकोनातून मला काळकर सरांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशामध्ये जे मांडलं त्याबद्दल बोलायचं आहे. ते असं म्हटले, नवीन शैक्षणिक धोरणाचा त्यांनी उल्लेख केला आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा उल्लेख केला. ही गोष्ट खरी आहे की हे सगळं करण्यासाठी शिक्षण हा एक पाया आहे महत्वाचा. आणि मी या पुस्तकाकडे काय म्हणून बघतो हे मी थोडं स्पष्टपणे सांगतो. मी या पुस्तकाकडे एक अतिशय इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण असं एज्युकेशनल टूल, शैक्षणिक साधन या पद्धतीने तयार करण्याचा हा एक संशोधन प्रकल्प आहे असं माझं म्हणणं आहे. आणि संशोधन प्रकल्प आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या संशोधन प्रकल्पाचा पाया कोणत्या विद्याशाखेवरती अवलंबून आहे किंवा कोणत्या विद्याशाखेंशी संबंधित आहे यावरती चर्चा करण्याची एक पद्धत असते. त्याप्रमाणे चर्चा केली तर आपल्या असं लक्षात येईल की फिलॅटेली आणि इंडॉलॉजी म्हणजे आपण ज्याला भारतविद्या म्हणतो तो खरं म्हणजे मला संस्कृतीचा अभ्यास वाटतो. कारण भारताची विद्या ही भारतीय संस्कृतीनेच सिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये बापट सरांनी सांगितलं तसं दृश्य अदृश्य दोन्ही भागही आहेत. तर या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा संबंध फिलाटेली या छंदाशी लावलेला आहे. म्हणजे इथं विद्याशाखा नाहीये, छंद आहे. आणि हा छंद जो आहे, प्रत्येक छंदाला सुद्धा काहीतरी रचना, काहीतरी चौकट असते. तरी फिलाटेलीला पण जसं सांगितलं कौस्तुभने की एक प्रकार आहे नुसते तिकीट गोळा करतात, त्याला खरं ओरिजिनल फिलाटेली नाही म्हणता येणार. तर त्याचा अभ्यास करणं हा जो एक भाग आहे, तर छंदाचं हे एक अतिशय प्रामाणिक आणि गंभीर असं जे स्वरूप आहे, या स्वरूपाला एका विद्याशाखेशी, भारतविद्येशी किंवा संस्कृतीच्या अभ्यासाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो अतिशय यशस्वी प्रयत्न आहे. हा प्रयत्न का महत्वाचा आहे तर मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, आता काय उंबरठा म्हणण्यात काही अर्थ नाही, ते आजच आहे. उंबरठ्या वगैरे नाही, आपल्यात ते आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला आहेत, खिशात आहे आपल्या. तर अशा या जमान्यामध्ये म्हणजे आणखी त्याचे आता कोणती रूपं समोर येतील आणि त्याचे काय फायदे तोटे होतील हे स्पष्टता नसल्याच्या आजच्या काळामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न हा खूप लक्षणीय आहे. कारण ते आपलं भविष्य आहे असं मला वाटतंय. हा मी मुद्दा जरा स्पष्ट करतो. हा गंभीरपणे विचार करण्याचा मुद्दा आहे. माझा मुद्दा असा आहे की एक छंद आणि एक विद्याशाखा यांची जोड घातलेली, आपण ज्याला आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणतो, इंटरडिसिप्लिनॅरिटी. तर इंटरडिसिप्लिनॅरिटीची आपली व्याख्या दोन विद्याशाखा, दोनपेक्षा अधिक विद्याशाखा एकत्र आल्या तर इंटरडिसिप्लिनॅरिटी म्हणत होतो. इथे छंद आणि विद्याशाखा एकत्र आलेली आहे. मला असं वाटतं की अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याच्यामध्ये जर संशोधन झालं तर ते खरं भवितव्य आहे. अन्यथा पारंपरिक आपण ज्याला संशोधन म्हणत होतो ते सगळं आता AI एका क्षणात करून तुमच्या पुढे मांडताय. तर AI पेक्षा माणसाचं किंवा आपल्या सगळ्यांचा वेगळेपणा जर सिद्ध करायचा असेल तर ही कल्पकता, ही सर्जनशीलता संशोधनात येणं ही गरजेची गोष्ट आहे आणि ती कौस्तुभने दाखवली, याबद्दल खरंच अभिनंदन. हे ऐकल्यानंतर जेव्हा या पुस्तकाबद्दल मी ऐकलं, मला त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा वाचायला मिळाली, मी मनापासून वाचली सुद्धा आणि एखाद्या कादंबरीमध्ये गुंतून जावं तसं मी गुंतून गेलो. म्हणजे अक्षरशः आज दुपारचे 2-2.5 तास मी ते सॉफ्ट कॉपी त्याची अतिशय मनापासून मी वाचली.
म्हणजे इतकी ओघवती प्रवाही भाषा आणि मांडणी त्या पुस्तकाची झाली आहे. उत्तम अशा पद्धतीची रचना आहे. तर ही सगळी वैशिष्ट्य पाहिल्यानंतर मघाच्या माझ्या मुद्द्याला धरून मला काही मुद्दे असे सांगायचे आहेत की अशा प्रकारे दोन गोष्टी एकत्र करून संशोधन करण्याचे जे प्रयोग गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे आमच्या मराठी भाषा विभागामध्ये चालू आहेत त्याची माहिती द्यायला हे योग्य व्यासपीठ आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे आता माझ्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग पण आहे आणि मराठी भाषा पण आहे. आता कन्व्हर्जन्स हाच तर मूळ मुद्दा आहे आणि त्यातही क्रिएटिव्ह कन्व्हर्जन्स, कारण एआयच्या आजच्या जमान्यात तेच आपलं भविष्य आहे, नाही तर मग माणूसपणात संपेल. तर आम्ही एक कन्व्हर्जन्स असं केलं की शस्त्रांचा अभ्यास करणारी एक अभ्यासिका, शिवकालीन शस्त्रांचा अभ्यास करणारी अभ्यासिका, त्यांच्याबरोबर आम्ही असा प्रोजेक्ट करतो आहे की जात्यावरच्या ओबींमध्ये आलेले शस्त्रांचे संदर्भ. हा कन्व्हर्जन्स, ही कल्पकता, हे गरजेचं आहे आणि हे अनेक जण टीका करतात ते गव्हर्नमेंट करत आहे. दुसरं उदाहरण सांगतो. शास्त्रीय संगीताला किंवा संगीतालाच भाषा नसते असं म्हणतात. म्हणजे रागदारी जी आहे त्याच्यामध्ये शब्द महत्वाचे नसतात. मग शब्द जर महत्वाचे नसतात तर ते म्हणतात कशाला? गायकाने नुसती आऊच करावं ना. मग शब्दांचा उच्चार का करताय तर याचा अर्थ शब्द कुठेतरी आवश्यक असतात आणि शब्द जर आवश्यक असतील तर ती भाषा पण आवश्यक आहे. मग शास्त्रीय संगीतातल्या बहुसंख्य बंदिशी या ब्रज भाषेत, पंजाबी भाषेत, हिंदी भाषेत का, मराठी भाषेत का नाहीत बंदिशी? तर आम्ही आता मराठी भाषेतल्या जुन्या बंदिशी गोळा करून त्याचा संग्रह प्रसिद्ध करतो. मी उदाहरण देतोय, हे दुसरं उदाहरण की आपण या वेगळ्या गोष्टी कल्पकता, सर्जनशीलता आणि संशोधन त्यात वेगळ्या गोष्टी कशा एकत्र, त्याची जी तुम्ही आता ही मुहूर्तमेढ रोवली आहे ना त्यातलीच पुढच्या गोष्टी मी सांगतोय. तिसरं तर आणखी इंटरेस्टिंग आहे. मला एक फार मोठे व्यंगचित्रकार भेटले होते, नावही तुम्हाला प्रशांत कुलकर्णी. त्यांच्याबरोबर बोलताना असा विषय झाला की व्यंगचित्र जी असतात त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात की ज्याच्यामध्ये शब्द आहेत आणि ज्याच्यामध्ये शब्द नाहीत. शब्द नाहीत त्याला कधी कधी हास्यचित्र असं पण म्हटलं जातं. तर आम्ही असा एक आता प्रोजेक्ट करतो आहोत की शब्द नसलेली अशी जी हास्यचित्र किंवा व्यंगचित्र असतील त्यातली मराठी व्यंगचित्र कोणती? आपल्या लक्षात आला असेल. हा मुद्दा संस्कृतीशी संबंधित आहे. कारण खरोखर संस्कृती हा विषय असा आहे, म्हणजे मी जसा हा चार्जही घेतला ना तर सांस्कृतिक कार्य विभागाची रचना बघून सुद्धा मी स्थिमित झालो. म्हणजे काय काय आमच्याकडे फिल्म्स आहेत, आमच्याकडे ड्रामा आहे, म्हणजे माझ्या अंडर हे व्हर्टिकल्स आहेत. फिल्म्स आहेत, ड्रामा आहे, आर्काइव्ह आहे, आर्किओलॉजी आहे, लिटरेचर आहे, गॅझेटियर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. हे सगळं मिळून, आणि माझं तर म्हणणं असं की हे सगळं मिळून सुद्धा तरी संस्कृती अंगुलीभर राहणारच आहे. इतकं ते प्रचंड ती गोष्ट आहे, ती सहजी सापडत नाही. तर संस्कृती म्हणजे काय हे मला वाटतं फार कमी जणांना आतापर्यंत कळलं असेल, एवढी ती व्यामिश्र, व्यापक आणि फारच मोठी गोष्ट आहे. पण मराठी भाषा सचिव आणि सांस्कृतिक कार्य सचिव झाल्यानंतर माझी हिंमत वाढली आणि ती हिंमत वाढल्यामुळे याच महाविद्यालयात माझ्यातल्या कवीची जी पायाभरणी झालेली होती त्या कवीने संस्कृतीबद्दल एक कविता केलेली आहे गेल्या महिन्यात. ती म्हणतो, वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. ती मला लवकर सापडेल अशी मला आशा आहे. तर मुद्दा असा चालला होता की संस्कृती या विषयावरती आपण काहीतरी लिहावं असं मला वाटून गेलं. आता खरं तर एखादी कादंबरी व्हायला हरकत नव्हती, कथा व्हायला, वैचारिक लेख व्हायला हरकत नव्हता. पण आता काय सांगावं, कवीचं काय कधी डोक्यातील सांगता येत नाही. तर ती झाली कविता. आणि ती कविता अशी आहे, कवितेचं नाव आहे, ही 2 नोव्हेंबर 2025 आताच 5-6 महिन्यापूर्वी लिहिलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे संस्कृती म्हणजे.
संस्कृती म्हणजे एक कोडच आहे. संस्कृती म्हणजे एक कोडच आहे. कितीही समजून घेतलं तरी थोडंच आहे. संस्कृती म्हणजे कोडच आहे. कितीही समजून घेतलं तरी थोडंच आहे. संस्कृती म्हणजे इतिहासाचा सारांश. संस्कृती म्हणजे इतिहासाचा सारांश. पाण्यावरचा हिमनग जसा एक अष्टमांश. संस्कृती म्हणजे प्रवृत्तीच्या पलीकडे. संस्कृती म्हणजे प्रवृत्तीच्या पलीकडे व्यष्टी आणि समष्टीच्या प्रयोगांचे धडे. संस्कृती म्हणजे संस्कारित जगणे. संस्कृती म्हणजे संस्कारित जगणे. विकृतीच्या महापुरात लव्हाळ्याचे तगणे. संस्कृती म्हणजे ढाल आणि तलवार. संस्कृती म्हणजे ढाल आणि तलवार. 64 कलांचा अभिमानी ललकार. संस्कृती म्हणजे इतिहासाचे भूगोलाशी नाते. संस्कृती म्हणजे इतिहासाचे भूगोलाशी नाते. नदी जशी प्रवाही वाहते तरी राहते. नदी जशी प्रवाही वाहते तरी राहते. संस्कृतीच्या चांदण्याला भुकेला चकोर. संस्कृतीच्या चांदण्याला भुकेला चकोर. नेणिवेमध्ये नाचणारा थुई थुई मनमोर. नेणिवेमध्ये नाचणारा थुई थुई मनमोर. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडं आलोय आहोत. माझ्याकडं आभार प्रदर्शनाचं काम केलं. पहिल्यांदा या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर किरण कुलकर्णी हे आपल्या वरील प्रशासकीय जबाबदारीतून वेळ काढून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार. डॉक्टर पराग काळकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु इतर महत्त्वाच्या जबाबदारीमुळे ते उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी आवर्जून आपला संदेश व्हिडिओ याच्या स्वरूपात पाठवला, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आमच्यासारख्या अभ्यासकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि भाई सर आणि भांडारकर अशा दोन्ही संस्थांचे विश्वस्त आणि अध्यक्ष प्रदीप दादा रावत यांचेही आभार. या पुस्तकासाठी मला अनेकांनी मदत केली. पहिल्यांदा इंडोलॉजी विषयाचे माझे जे शिक्षक आहेत तिथले डॉक्टर मंजिरी भालेराव, डॉक्टर श्रीनंद बापट आहेच इथे, डॉक्टर अमरीश खरे यांचे मनापासून आभार. डॉक्टर श्रीनंद बापटांचे विशेष आभार, कारण की त्यांनी मला म्हणजे केवळ एक मी मेसेज पाठवला होता त्यांना की हे माझं पुस्तक एकदा फक्त वाचून घ्या, तर त्यांनी लगेच आणून दे म्हणून सांगितलं, त्याबद्दल आभार. नंतर इंडोलॉजी या विषयाची ओळख मला ज्यांनी करून दिली, खरं तर तो ऋषिकेश तळवळकर, अरण्यवाक नावाची संस्था आहे त्याची, तो खरंच येणार होता पण दिसत नाही, त्याचाही आभार. नंतर या माझ्या विषयातील ज्येष्ठ स्नेही इथं उपस्थित आहेत. डॉक्टर श्रीकांत जाधव आहे, नंतर डॉक्टर श्रीकांत प्रधान आहेत, आणि आमचे मित्र अमोल कुलकर्णी त्यांचेही आभार. खरं तर अजित वर्तकांशिवाय हे पुस्तक अस्तित्वातच येऊ शकलं नसतं. मला जर का हे पुस्तक करण्यासाठी भरीस पाडलं नसतं तर हे पुस्तक झालंच नसतं, तेव्हा त्यांचेही आभार. त्याचबरोबर मला फिलॅटेली मधले माझे जे ज्येष्ठ मित्र आहेत विनायक आवटे, त्यांचे आभार. माझे अत्यंत जवळचे मित्र आणि मी जेव्हा ब्लॉग लिहित होतो तेव्हा मला मदत केलेले तसे यशोधन जोशी, नंतर अभिजित येवले आणि आनंदोग मागे बसलेत, त्यांचेही आभार. नंतर जेव्हा मला पुस्तकाची पहिली डमी तयार झाली तेव्हा त्यातलं जे इंग्लिश भाषांतरित केलेलं होतं ते वाचायचं काम आमचा मित्र मिलिंद बाम यांनी केलं, त्याचेही आभार. नंतर माझे ब्लॉग
वाचकांचेही आभार मी मानतो, कारण की त्यांच्या प्रतिसादामुळेच मी हा ब्लॉग सतत लिहित राहिलो. आता आपण नेहमी इतरांचे आभार मानतो, पण आपल्या घरच्यांना नेहमीच गृहीत धरतो. तर माझी पत्नी दीपश्री आणि माझे 2 भाऊ चारू आणि मंदार यांचेही आभार मानतो. या सर्वांच्या पाठबळाशिवाय हे पुस्तक अस्तित्वातच आलं नाही. एवढं बोलून मी इथं थांबतो. धन्यवाद. आपला कार्यक्रम संपलाय. पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाहेर.